नमस्कार मंडळी, मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी ॲग्रिको. 2024 आणि 25 मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या अर्थातच आपलं FPC साठी कोणकोणत्या योजना आणि धोरणं लागू केली आहेत. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचं यावरती लक्ष कसं आहे आणि FPC स्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे मिळतात याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याआधी एक छोटीशी आठवण, आपल्या पालवी ॲग्रिको या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत देखील बघा. आपण या विषयाची सुरुवात करणार आहोत. अर्थातच FPC म्हणजे काय? FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन तयार केलेली नोंदणीकृत कंपनी असते. शेती उत्पादक, प्रक्रिया, मार्केटिंग आणि निर्यात यासाठी सामूहिक निर्णय आणि विक्री यामध्ये ती काम करते. किमान 10 शेतकरी एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन करू शकतात. FPC ला कंपनी कायद्यानुसार पॅन, GST, बँक खातं आणि व्यवसाय परवाने लागतात. पुढचा आपण टप्पा बघणार आहोत 2024 आणि 25 नुसार केंद्र सरकारची धोरणं आणि योजना. PMFME अर्थातच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. FPC साठी संपूर्ण व्हॅल्यू चेन वर अनुदान, मिशनरीसाठी 35% पर्यंत सबसिडी, किमान 10 लाख रुपये. सोबतच ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी आर्थिक मदत देखील होते. SFAC स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कॉन्सोर्टियम FPC स्थापन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन, ट्रेनिंग, मॅचिंग इक्विलिटी ग्रँट. सदस्यांसाठी भांडवलीवर 1.1 प्रमाणात 1.5 लाखांपर्यंत रुपयांची मदत मिळते. क्रेडिट गॅरंटी फंड, कर्ज हमी योजनेद्वारे बँकेकडून कर्ज मिळायला मदत देखील मिळते. ई नाम प्लॅटफॉर्मवर FPC ची नोंदणी देखील होते. देशभरात ऑनलाईन मार्केटिंग करता येतं. थेट मोठ्या खरेदीदारांशी संपर्क आणि व्यापारासाठी कोणतीही अडवणूक याशिवाय आपण ही गोष्ट करू शकतो. आपण पुढचा टप्पा बघणार आहोत. पुढचा आपला भाग असणार आहे महाराष्ट्र शासनाचे धोरण आणि योजना. FPC प्रोत्साहन योजना. कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाकडून नव्या FPC स्थापन करणाऱ्यांना रुपये 2 लाख प्रोत्साहन निधी दिला जातो. व्यवसाय आराखड्याकरिता 50,000 रुपये आणि सल्लागारासाठी अनुदान. यासोबतच ऑफिस आणि संगणकीय साधनांसाठी सहाय्य देखील मिळतं. माझी फळबाग आणि समृद्धी योजना. जर FPC फळ प्रक्रिया, भाजीपाला, दूध, अन्नधान्य यामध्ये काम करत असेल तर संबंधित योजनेमधून अनुदान दिलं जातं. FPC म्हणजेच महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपनी. महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापन केलेली अपेक्स संस्था. जिल्हा स्तरावरती FPC ना विक्री, ब्रँडिंग, माल वाहतूक यामध्ये सहकार्य, थेट शासकीय खरेदींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आपण पुढचा भाग बघणार आहोत तो म्हणजेच FPC स्थापनेसाठी लागणारी प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये किमान 10 शेतकरी सदस्य असणं अनिवार्य आहे. यासोबतच कंपनी कायद्यानुसार नोंदणी असणं, ROC असणं अनिवार्य आहे. DIN, पॅन, बँक खातं, व्यवसाय आराखडा अर्थातच बिझनेस प्लॅनिंग, SFAC, कृषी विभाग आणि अन्य संस्थांची मदत. या सर्व गोष्टींसोबतच शेतकरींचा एकत्र गट, SHG किंवा शेतकरी क्लब असतील तर त्यांना FPC मध्ये रूपांतर करायला सरकार सहकार्य करतं. तर मंडळी 2024 आणि 25 हे वर्ष शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुवर्ण संधी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत, मार्गदर्शक आणि बाजारपेठेची जोड मिळते. याचा फायदा घ्या आणि तुमचा शेतमाल थेट बाजारात नेण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या गावामध्ये FPC आहे का? किंवा तुम्ही अशी कंपनी सुरू करायची योजना करताय का? कमेंटमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा आणि अशाच आपल्या शेतीविषयक माहितीसाठी पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.